जय भीम नमो बुद्धा मित्रांनो, आज आपण आलेलो आहे संभाजीनगर येथील पितळखोरा लेणीमध्ये। पितळ म्हणजे पिवळा रंग आणि खोरा म्हणजे हे जे खिंड पाहतात तुम्ही, जे दरी खोरे आहेत त्यालाच मिळून पितळखोरा नाव असं ठेवण्यात आलेलं आहे। आणि हे पाहू शकता, हे पितळखोरा लेणीमधलं एक शिल्प जे द्वारपाल आहेत, आजही त्याच दिमाखामध्ये आणि आजही त्याच तेजामध्ये त्यांच्या फेसमध्ये पाहू शकता आणि त्यांचं पेहराव पाहू शकता। अजून हे त्याच दिमाखामध्ये ते थांबलेले आहेत आणि ह्या द्वारच्या ह्या बाजूला जे यक्ष होते ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। आणि याच्यावरती इथे महामायाचं शिल्प होतं जे आता मुंबईच्या म्युझियममध्ये आहे। तर चला मध्ये पाहू। आणि अजून एक गोष्ट, हे जे नाग दिसत आहेत तुम्हाला, हे जे नाग आहेत हे पाण्यासाठी करण्यात आलेला एक प्रयोग होता। जे ड्रेनेजवरतून पाणी येत होतं, या नागांच्या फड्यामधून पाणी बाहेर येत होतं। आणि आता मित्रांनो आलो आहे आपण पितळखोरा लेणीमधल्या सर्वात मोठ्या चैत्यगृहामध्ये। आणि त्या चैत्यगृहामधला हा सर्वात मोठा स्तूप, आणि या स्तूपाच्याच बाजूला जे काही स्तंभ आहेत त्याच्यावर आपल्याला हे चित्र दिसत आहेत, जे अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत। काही लेण्यावरती चित्र आता नष्ट झालेले आहेत, पण या लेणीमध्ये चित्र दिसत आहेत। याच्यावर गौतम बुद्ध आहेत, हे बघू शकता। 1 2 3 असे 5-6 स्तंभ आहेत ज्याच्यावरती ठळकपणे चित्र दिसत आहेत। आणि हे लेणी संभाजीनगरमध्ये जे अजिंठा एलोराच्या आसपास जवळपासमधली लेणी आहे, जे दुर्लक्षित आहे, तरी पण हे लेणी प्राचीन आहे त्या लेण्यापेक्षा।